सुनबाई कुठे मेली? सासूने मोठ्याने आवाज दिला. आतून आवाज आला, मी जिवंत आहे आई. मग माझा चहा अजून का नाही आला? मी इतका वेळ इथे प्रार्थना करत बसले आहे. मी आणते आई, सून बोलली. सुनेनं भजीसोबत चहाही आणला. सासू म्हणाली, तेलकट पदार्थ खायला देऊन मला मारशील का? सून म्हणाली, ठीक आहे आई, मी घेईन हा. सासू म्हणाली, राहू दे, आधीच तयार आहे म्हणून मी खाईल. सासूने भजी उचलला आणि म्हणाली, किती घाणेरडे भजे बनवले आहेस. सून म्हणाली, आई मला कपडे धुवावे लागतील, मी जाते. सून दाराजवळ लपून उभी होती. सासूने भज्यांवर झडप घातली आणि ते पूर्णपणे संपवले. सून हसली आणि कामाला लागली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सासूने पुन्हा आवाज दिला, मला काही खायला मिळेल का? सुनेनं काहीच आवाज केला नाही. सासू पुन्हा ओरडली, तुम्हाला भुकेनं मारशील काय? सून आली आणि सासूसमोर खिचडी ठेवली. सासू रागानं म्हणाली, हे काय आहे? मला ते खायचे नाही, ते घे. सून म्हणाली, डॉक्टरांनी तुम्हाला दिवसा खिचडी खायला सांगितली आहे, तुम्हाला ती खावीच लागेल. सासूने तोंड वर करून म्हटले, हो तू माझी आईच झालीस. सून पुन्हा हसली आणि निघून गेली. काही दिवसांनी त्यांच्या घरी पूजा होती. सून पहाटे 4 वाजता उठली. आधी आंघोळ केली, नंतर फुले घेऊन आली, माळा बनवली, स्वयंपाकघर स्वच्छ केले, जेवण तयार केले आणि मेजवानीही. सकाळचे 10 वाजले असतील. आता सासूही जाग्या झाल्या होत्या. सून आता पंडितजींबरोबर देवाचे कपडे तयार करत होती. आज ऑफिसला सुट्टी होती आणि म्हणून तिचा नवराही घरी होता. पूजा सुरू झाली. सासूने सुनेला ओरडले, हे इथे नाही, ते तिथे नाही. सून धावत जाऊन सगळं करायची. आता दुपारचे 3 वाजले होते. आरतीची तयारी सुरू झाली होती. पंडितजींनी सर्वांना आरतीसाठी बोलावले आणि सर्वांच्या हातात एक थाळी दिली. सुनेनं थाळी धरताच थाळी तिच्या अंगावरून खाली पडली. कदाचित जेवण तयार करत असताना सुनेचे हात तेलाचे झालेले होते, जे ती पुसायला विसरली असेल. सर्व लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. ती कसली सून आहे? तिला काहीच कळत नाही, एकही काम नीट करू शकत नाही. तो कसली सून घेऊन आला हे मला माहीतच नाही. तिला एक आरतीची थाळी सांभाळता आली नाही. तिचा नवराही तिच्यावर रागावला, पण तिच्या सासूबाई गप्प राहिल्या, काहीही बोलल्या नाही. तो फक्त एवढंच सांगून निघून गेला की ती शिकत आहे, ती हळूहळू सगळं शिकेल. आता सर्वांना जेवण वाढायला सुरुवात झाली. सून जेवण वाढण्यासाठी धावत फिरत असे आणि नंतर पाणी आणत असे. तिथे सुमारे 70-80 लोक होते. 2 नोकर होते आणि एकटी सून होती. तरी तिने तेथील सर्व काम चांगले केले. आता तिची सासू आणि काही शेजारी जेवायला बसले. सुनेनं जेवण वाढायला सुरुवात केली. सर्वांना जेवण देण्यात आले. सासूने पहिला घास खाल्ल्याबरोबरच ती म्हणाली, मीठ नीट नाही घातलं का तू? एकही काम व्यवस्थित करत नाही. माझ्यानंतर तीही घर कसे सांभाळणार हेच मला माहीत नाही. दुपारचे जेवण संपले होते. आता सून नोकरांसोबत भांडी साफ करू लागली. रात्री जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सूनही 1-2 गाणी म्हणण्यासाठी स्टेजवर आली. सासूने जोरात ओरडून तिला सांगितले, मला बदनाम करू नकोस, तुला गाणे येत नसेल तर गाऊ नकोस, परत ये. सून हसली आणि गायला लागली. सगळ्यांनी तिच्या गाण्याचं कौतुक केलं, पण तिच्या सासूबाईंनी कपाळ मोक्ष लावत म्हटले, मी लहानपणी यापेक्षा चांगलं गायचे, तुला काहीच कळत नाही. सून हसली आणि निघून गेली. आता रात्रीचे जेवण वाढले जात होते. तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमधील मित्रांनी बाजूलाच दारू पिण्यास सुरुवात केली. तिचा नवरा ओरडतो,
थोडा बर्फ आण, इथे डाळ नाही, कोल्ड्रिंक नाही, पापड आण. अखेर तिच्या नवऱ्याला खूप राग येतो. अखेर तिचा नवरा रागाच्या भरात पत्नीला 2 थप्पड मारतो आणि म्हणतो, तू किती अज्ञानी मुलगी आहेस, हे पण करू शकत नाही. तुला इतकं कामही कळत नाही. सगळे पाहू लागले. त्याची बायको रडत खोलीकडे धावली. मग त्याचे मित्र म्हणाले, काय रे मित्रा, तू माझा संपूर्ण मूड खराब केलास. तू आम्हाला इथे बोलायला नको होतेस. आपण दुसरीकडे पार्टी केली असती. तू कसली अशिक्षित बायको केली आहेस. तिला पाहुण्यांचा आदर कसा करायचा आणि कोणते काम कसे करायचे हेही कळत नाही. तू आमचा अपमान केला आहेस. आता शेजारच्या महिलांना देखील आणखी एक निमित्त मिळाले होते. त्या म्हणू लागल्या, बघा तुझ्या सुनेनं काय केलंय. तिचा काही उपयोग नाही. मी म्हणते की तुमच्या मुलाचे पुन्हा लग्न करा आणि अशा अशिक्षित मुलीपासून त्याला मुक्त करा. सासू उठून तिच्या मुलाकडे गेली आणि त्याला थप्पड मारली आणि म्हणाली, तूच नीच आहेस. माझ्या सुनेला मारल्यास तुझी हिम्मत कशी झाली. मी तुझा पाय मोडून टाकीन. त्याचा मित्र काहीतरी बोलणारच होता. तोच त्याची आई त्याच्याकडे पाहत म्हणाली, चूप रहा, अगदी गप्प रहा. आज या ठिकाणी पूजा आहे आणि तुम्हाला इथे दारूची पार्टी करायची आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला कोणत्या प्रकारची मूल्य दिली आहेत. आणि माझ्या सुनेला अशिक्षित म्हणणारे जरा इथे या. जर कोणी माझ्या सुनेला एकही शब्द बोलला तर मी चपलेने मारेन. अरे पापी, तुझी दारू बिघडली तर तू त्या मुलीला मारलंस. अरे मूर्ख माणसा, ती मुलगी पहाटे 4 वाजल्यापासून जागी आहे. ती घरातील सर्व कामे करत आहे. मी सकाळी नाश्ताही केला नाही आणि दुपारचे जेवणही केले नाही. तरीही ती हसत राहिली, सर्वांचं ऐकत राहिली, टोमणे ऐकत राहिली आणि घरकाम करत राहिली. आता तुम्ही सर्वजण आपापल्या घरी निघून जा, नाहीतर सर्वांना बुटांनी मारेल. त्यांचे मित्र शांतपणे निघून गेले. आता सासू सुनेच्या खोलीत गेली आणि तिचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन आली. ती सर्वांसमोर म्हणू लागली, तुमच्या सुनेला घरातून हाकला आणि दुसरी सून करा असे जो कोणी म्हणाला होता त्यांनी पुढे यावे. मग सासू म्हणाली, तुम्ही या मुलीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. ती माझी आई आहे, माझी मुलगीही आहे. मी काही चूक केली तर ती मला आई म्हणून फटकारते आणि माझी मुलगी म्हणून माझी सेवा देखील करते. ती माझ्या मनातील सर्व भावना समजते आणि रात्रंदिवस माझी सेवा करते. ती माझे हजारो टोमणे ऐकते पण कधीही चुकीचा शब्द बोलत नाही. ना समोर बोलते ना मागे. तुम्ही म्हणता की मी दुसरी सून आणावी. चुटकीची आजी, तुमच्या सुनेचे कृत्य आठवते का. सासू रागाने शेजारच्या महिलेला म्हणाली, गेल्या आठवड्यामध्येच तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला उपाशी ठेवून फिरायला गेले होते. तेव्हा हीच माझी सून 7 दिवसांसाठी तुमच्या घरी येत होती आणि तुम्हाला अन्न पाणी पुरवत होती. तुमच्या पायांची मालिश देखील करत होती आणि तुम्ही तिला अशिक्षित म्हणता. तुम्ही सर्व अज्ञानी आहात, ज्यांना कोळसा आणि हिऱ्यामधील फरक कळत नाही. जर भविष्यात कोणी माझ्या सुनेबद्दल एकही शब्द वाईट बोलले तर माझ्यापेक्षा जास्त कोणीच नाराज होणार नाही, कारण ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. सून रडत तिच्या खोलीत परत गेली. सासूने एक प्लेट उचलली आणि जेवण वाढले. ती स्वतः ते जेवण घेऊन सुनेच्या खोलीत गेली. जेव्हा सुनेला तिची सासू जेवण आणताना दिसली तेव्हा ती म्हणाली, अरे रे आई, तुम्ही हे काय करता. मी स्वतः घेतले असते. सासूने तिला प्रेमाने टोमणे मारले आणि म्हणाली, घाबरू नकोस, यात विष नाहीये. मी तुला मारणार नाही. तुला कदाचित नवीन सासूची गरज असेल, पण तरीही मला तू माझी सून म्हणून हवी आहेस. सुनेने रडत सासूला मिठी मारली. माझ्या सासूबाई पहिल्यांदा रडल्या आणि म्हणाल्या, ये आणि जेवण कर. सासूने अगदी प्रेमाने आपल्या सुनेला जेवण वाढले.
हे पाहून घरातील आणि घराच्या बाहेरील सर्वच जण आनंदित झाले.